आपली लवकर ट्रेन आहे 9:57 आहे आणि आता 9:37 आहे. हे बघा ही आता गाडी सुटते आहे. बसायची जागा आहे आम्हाला बसायला. सामान्य बसायचं ट्रॅव्हल्सनी जाणारे आज खालीपासून झाले. हे बघा काय दाखवत आहे कोकणकडनं कधी सुटली 4चा टायमिंग दाखवत आहे म्हणजे आजचा दिवस इथंच गेला. फायनली आता मित्रांनो आपण रत्नागिरीला पोहोचलो. आता बघा आपण आलो आपल्या फायनली वाघरट गावात गोवडवाडी. आता मस्तपैकी गावी आलोय आणि वातावरण एकदम पावसाचं आहे. या व्हिडिओत आपण पकडणार होतो कोकण कन्या एक्सप्रेस पण ती 4 तास लेट होती. नंतर मग पकडलेली मडगाव एक्सप्रेस. नशीब टायमात पोचलो. ती 10 वाजता तिकडून सुटली आणि ऑलमोस्ट 5 वाजेपर्यंत आली रत्नागिरी. सो हा पूर्ण ट्रॅव्हलिंगचा व्लॉग होता. तो तुम्ही बघा एन्जॉय करा. जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर या व्हिडिओमध्ये काय वाटलं तर नक्की कमेंट करा. तर चला मित्रांनो व्हिडिओला आजच्या सुरुवात करूया. आता आपण दादर तिकीट काउंटर इकडे पिंडावा तिकीट काढूया. कधी पण प्रवास करत असाल तर तिकीट काढून जा. एकच काढतो दोन काढतो. हां तेच म्हणतो. तिथे 2चं ऑप्शन नाही कुठे असेल आपल्याला माहिती नाही. तो आता तिकडून शुभम पण येतोय दादरवर. तर आपण दादरला आणि इथून आता CST पकडायचं आहे आणि CSTला जायचं आहे डायरेक्ट. शिवप्रतिष्ठा कधी पण शिवप्रतिष्ठा. आपण वेगळं इथं शर्ट घातला. ही गर्दी कोणती आहे रे? कल्याणची आहे. कल्याण डोंबिवलीची गर्दी बघा. आता इथे ट्रेनमध्ये बसलोय. शुभम इकडे काहीतरी चालू आहे आणि तिकडे पिंड आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल म्हणजे CSMT आता थोडा वेळात येईल. आता आपण उतरताना दाखवतो. हां इथंच राहायचं. हे बघा आता उतरलं. आपली लवकर ट्रेन आहे 9:57 आहे आणि आता 9:37 आहे. स्वतः ट्रेन पकडूया आणि नंतर भेटूया. चंद्राल डबा आता चढतो. चंद्रालच आहे ना. होय आता चढलोय मध्ये ना गर्दी आहे फुल नाही म्हणजे एवढी थोडंफार आहे. बसायची जागा नाही. बसायची जागा नाही. बसायची जागा आहे आम्हाला बसायला. सामान्य बसायचं बॅगेचं नाही ॲडजस्टमेंट नाही झालं. पण आपल्याला मागं चालत जायला लागतं. पाऊस बघा किती बाहेर पडतो. भरपूर आहे. थोड्याच वेळात ना गाडी सुटेल. आता 10 वाजले. ही मंगळुरू एक्सप्रेस आहे. आम्हाला पकडायची होती कोकण कन्या पण ती 4 तास डिले आहे म्हणजे लेट आहे. हे बघा काय दाखवत आहे कोकण कन्या कधी सुटली किती वाजता सुटणार? 4चा टायमिंग दाखवत आहे म्हणजे आजचा दिवस इथंच गेला. उद्या 12 वाजता पोहोचू राहणार आहे तिकडे. पण आता आम्ही कोणती पकडली आहे बघा मंगळुरू एक्सप्रेस. आपल्याला पकडायची होती कोकण कन्या. रत्नागिरीला किती वाजता रत्नागिरी दाखवत आहे 5 पण बघू. 5चा टायमिंग दाखवतोय. चालेल 6 वाजता पोहोचले तरी चालेल. लवकर पण जाऊन काय करायचं. आत्ता सुटल्या. आता दादरला जाईल ना. नाही दादरला थांबणार नाही. दादरला थांबा नाही ठाणे पनवेल रत्नागिरी. नाही दादरला नाही डायरेक्ट ठाणा आहे नंतर पनवेल नंतर रत्नागिरी. मित्रांनो आता ठाण्याला ट्रेन थांबले तर गर्दी बघा दाखवतो. तेवढं आणि त्याला लटकवतो. थोडी गर्दी गेली आहे बाहेर. अर्धे जण चढले होते ते बाहेर गेले. आता मित्रांनो ना ठाण्यावरून ट्रेन सुटले. बघा ठाण्याची गर्दी. तर डायरेक्ट भेटूया आपण पनवेलला. बघा आता ट्रेन ना पनवेलला आले. पिशवी आता खाली बसणार आहे. काय दिवस आणलेले ट्रॅव्हल्सने जाणारी लोक लोक आज ॲक्च्युअली जनरल डब्यातून कधी पण यावं तेव्हा उभा. ट्रॅव्हल्सनी फक्त सणांना जातो आहे आम्ही गर्दी बघून. पैसेवाले माणसं तुम्ही. आम्ही गरीब फुकट. गरीब हो. किती वाजले बघ? 11:33 11:33ला पनवेल काढला आणि
कोकण कन्या येईल काय? कोकण कन्या 4 वाजता. 4चं टायमिंग होते. दादरवरून ना, दादरवरून सुटणार आहे 4. जेव्हा आलोय उभा आलोय उभा चाललोय. नाही बाय बसाय भेटतो, वसईला असतो तर बसाय भेटतो. मी जेव्हा आलोय तेव्हापासून उभाच चाललोय. तो तुषार आणि मी तर झोपून आलोय भाई मस्त. हे बघा ही आता गाडी सुटते आहे. आता मित्रांनो ना पनवेलवरून गाडी सुटते आहे. डायरेक्ट रत्नागिरीला भेटू. जर मध्ये क्रॉसिंग लागली तर दाखवतो. काय पण बोला, जनरल डब्यात ना खाली बसणं मजाच भेटते. एवढं नाही दाखवायचं आता. माझा खातीर आहे. ट्रॅव्हल्सने जाणारे आज खाली बसून झाले. अंजनीला आले आणि सिग्नलला थांबले. क्रॉसिंग वाटतं. हे बघा आता ट्रेन सुटल्या बघा. येल्लो सिग्नल. हे बघा आता चिपळूणला पोहोचले. थोडं चिपळूणला पोहोचली की डायरेक्ट ना आपला सकाळ होईल इकडे. ऑन टाईम आहे. रत्नागिरीत आपली सकाळ होईल. जय हिंद जय जाऊन राहणार आता तिकडंच जाऊन राहणार आता. तिकडे परत येत नसतं आता. नको हा प्रवास. पण आपला कोकण रेल्वेचा पाहिजे, ट्रॅव्हल्सचा नको. हवं काय ट्रॅव्हल्स येताना ये ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल्स ते मजबुरी आहे म्हणून ट्रॅव्हल्सने येतो. मग उडालं संगमेश्वर. बघा बघा जवळजवळ अर्धा तास लेट दाखवते. अर्धा तास. आता कधी सुटेल काय माहिती. पुढची गाडी येईल मग ते क्रॉसिंगच आहे. सिग्नल तर लिहिलेलं आहे. पूर्ण पब्लिक खाली उतरलं. आणि संगमेश्वरचे होते ना ॲडव्हान्टेज भेटला आहे पण इथेच उतरून गेली. फायनली आता मित्रांनो आपण रत्नागिरीला पोचलो. आणि हे बघा इकडे रेल्वे स्टेशनला काम पण झालं आहे. आणि पाऊस पण मरणाचा आहे. अर्धा तास ट्रेन लेट होती. मित्रांनो बघा आता फायनली आपण वरती आलो. सो आता वॉशरूमला जाऊया आणि नंतर भेटूया. सो मित्रांनो आता ना आम्ही दिघा पण आहे ते पाठी बघा मधुदंड होते. सो आता फायनली पोचलेलो आहे. आणि आता खाली आपल्याला जायचं आहे. ते काय मारायचं आहे? रिक्षा घे. चाय पिऊया ना. पहिली इथे पेलवण चाय करून आहे तिथे पिणार आहे. तिथे एक नंबर भेटते. सो तिकडे पिऊया चाय आणि नंतर मग आपण एसटीनंच खाली जाऊया कदाचित. म्हणजे आमच्या इकडचं एक आजारी पेशंट आहे त्याला पण बघायला जायचं आहे. सो आता पुढे जाऊया आणि जरा चाय पिऊया. तर दाखवतो तुम्हाला ती पेलवण चाय. म्हणजे इथे रत्नसागर आहे त्याच्या बाजूचं शॉप आहे. सो तिथं आपण आधी चाय पिऊया आणि नंतर भेटूया. त्या साईडला बघा एक्झिक्युटिव्ह लॉजसुद्धा आहे. तिथे आपण काहीतरी 100 रुपये फी आहे त्याची. रिलॅक्स करू शकतो ए सीमध्ये. तिकडे हा बोर्ड दिसला नाही म्हणजे रत्नागिरी नाही मँगो सिटी. आणि हा बाहेरचा एकदम एअरपोर्ट वाटतो. आता तिकडे ना आपण पेलवान चाय प्यायला जाऊ. आणि इकडे रिक्षा पार्किंग आहे. ते रिक्षावाले इथून किती घेतात रे? 50 की 100 आहेत काहीतरी. ही बघा इकडे पुढं बस पण आलं आहे. ही वाटतं बस स्थानकला खाली जाईल. जाऊया चाय पिऊया की काय करूया? तर आता आपण कदाचित बसमध्येच जाऊ त्या टायम. बस नंतर टायमान आहे. आता आलो बघा आणि डायरेक्ट एस टी पकडलं. आपल्याला डायरेक्ट टायमातच भेटलं आहे. तर लालपरीची तिकीट काढूया. सरळ हॉस्पिटल किंवा खाली डायरेक्ट बस स्टँडलाच जाऊया. पेलवान साहेबाला राहायला आता इम्पॉर्टंट आम्हाला बस होती. खालती आता चाय पण एक नंबर जायला लागतो तिकडे. बघा बऱ्याच दिवसांनी लालपरीची तिकीट. रेल्वे स्टेशन ते रत्नागिरी हे तेच होते वाटते तिकीट. सिव्हिलचे पण जवळच आहे ना. आता जरा बेकार झाले. बघा आता बसने आलो. आता चाय प्यायलो. सो ही बघा चाय आली.
आणि वही काढून थँक्यू 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 शॉर्ट्स थँक्यू शॉर्ट्स कृष्णा गुळाचा चहा इकडं पण चेअरचं कर एकदाच एकदम चला चहा पितो आणि नंतर भेटतो. एक नंबर आहे पण मस्त पडणार नाही ना ग्लास इथं पडायचं 2 भागवायचे काय ग्लास पण कतर नाही काय शॉर्ट्स आहे. तुला कसं शॉर्ट्स माहिती आता वरती आम्ही हॉस्पिटलमध्ये जातो त्यांच्यासाठी चाय नेतो आणि बिस्किट नेतो. आपल्याला नंतर वडापाव पण खायचा आहे. काकांना बोलून ठेवलं आहे वडापाव करण्यासाठी. आता वरती ना गोंदे आहे गोंद्याला ओळखतच असतात आपल्या व्हिडिओमध्ये मी गेट जवळ असतो. यायला बोल गेट जवळ ये. हे बघ हे हॉस्पिटल वडापाव पण आला वडापाव खाऊया आणि भेटूया. हो शाळेत जातो होय एक शिरा मला पण दे ना मिरची तू पण एक शिरा आणि ए मिरची देस रे मिरचीची डिश कुठे मला आहे? दे ना, मला दे. आता बटाटा भाजी पण घेऊया. खाऊया इकडे बटाटा भाजी ये ना शुभम. बघा आता सर्व ना वडापावनी आणि बटाटा भजीनी खाऊन आता खाली चाललोय आपण एसटीला बसायला स्टँडवर. म्हणजे इथं पण येईल पण इथं भरून येईल खाली कशी रिकामी भेटेल तर डायरेक्ट तिकडेच खाली स्टँडलाच चढूया. सो मित्रांनो आता ना खाली जाऊनच भेटूया म्हणजे आता एस टीत चढूया आणि डायरेक्ट आपल्याला सापुताल्यावर जायचं. बघा इकडं पावस आहे जिल्हा न्यायालय भाटे बीच. आपल्याला पावसला जायचं आहे आपल्याला या साईडला जायचं आणि स्टँड तिकडे खाली आहे. तर आपण आता स्टँडला जातो अजय स्तंभ चौक. हे बघा आय लव्ह रत्नागिरी आय लव्ह रत्नागिरी. हा बघा एस टी स्टँड रत्नागिरीचा. सो आपली गाडी या ठिकाणी लागेल पावसाडी वगैरे गावखडी नारतली. आता मित्रांनो वाजलेत बघा 7:43 आणि आपली बस कितीची आहे माहिती आहे बघा 7:20ची. आपण खूपच लवकर आलो पण पहिला जस्ट होता ना की पहिली वाईब होती आता ती वाईब गेली पूर्ण. मित्रांनो बघा आमच्यासाठी ना प्रीमियम गाडी आली तुम्हाला दाखवतो जिजाऊची. हा जिजाऊची आहे वाटतं होय ना. हे बघा प्रीमियम गाडी आहे ती लालपरी वाटतच नाही माहिती आहे लक्झरी आहे वाटत. ऑरेंज परी एकदम नवीन आहे याला वाटत नाही केरलाची गाडी वाटते. केरलाची कुठे फुल फिलिंग येते. थांबा तुम्हाला ना ही गाडी कशी आहे ना ती पूर्ण दाखवतो. नवीनच आहे म्हणजे सुरू केली. शुभम नाही बॅगाने टाकतो गाडी बघा एकदम कशी पाठी पण दाखवतो. लालपरी वाटतच नाही फुल खतरनाक गाडी. आमचं लक बाय आज उजडून आलाय. ट्रेन पण टायमात आली आहे आपल्याला बस पण भेटली आहे. मग इथं आम्हाला दिसलंय USB चार्जर सीट खाली. भेटलाय का लक चांगला आहे खरोबर. कुठं आहे इथं पुढं अरे हे बघ होय लागतं काय बघ. जाल लालपरीत काय भेटत नाही सोयी सुविधा तर आज चार्जर आहे इथे बघा इकडे खाली चार्जर आहे. आपलं लक आहे रे पण त्या पुढच्या प्रवासात काय लक. जर तू चुकवलं असतं तर लक सगळा होता काम ते नाही झालं असतं चढलं नसतं ना मग तुला संपलं असतं. बघा तो खालचा प्लग शोधतोय चार्जिंगचा. घरचे गाव कोणाचं आहे माहिती आहे का सचिन तेंडुलकर आणि माझ्या गॉड ऑफ क्रिकेटर. माझ्या मामाचा याच्या मामाचा आहे मामाच्या गावात मामाच्या पण ही बस जाणार आहे आपल्याकडे प्रीमियम. आपण प्रीमियम बसमधून ट्रॅव्हल करतो भले आपण जनरल डब्यातून आलो आहे. हा फुकट आला अरे आम्ही तर फुकट होतो मी तिकीट काढलं असं काय नाही. मी पण तिकीट काढली होती ती दाखवली नाही फक्त ते एंटरटेनमेंट. तिकीट टाकू हा तिकीट टाकू तिकीट आहे ना तुझ्याकडे माझ्याकडे 2 तिकीट आहेत. 2 म्हणजे त्यातलीच माझी एक आहे. व्ह्यू सोबत आता एन्जॉय करणार आहे फुल रत्नागिरी.
एस टीने प्रवास करत होतो तर खिडक्या प्लीज बंद करा. प्रवास करून झाल्यावर तर नंतर मग पाणी आतून घेतो आणि सीटच्याने वाट लागतात. पुढे गेले ना की भाट्यातला तुम्हाला पूल दाखवतो व्ह्यू जो दिसतो. मित्रांनो आता व्ह्यू बघा, आता भाट्याचा व्ह्यू, पावसातला व्ह्यू बघा. जेवढा दाखवण्याचा प्रयत्न होता तेवढा दाखवतो. जरा खदोळत पाणी आहे, हे नदीचं पाणी आहे आणि वाटतं ओटी आहे त्याच्यामुळे पाणी खाली आहे. आता आपण आलोय बस बघा केरलाची वाटते. कोण आहे तिकडे आणि समोर बघा ग्रीनरी झाली. नाही पण हे कोकण आहे. कसं जाऊया, आता चल चालत जाऊया. चल जाऊया. चिकन चल. या बाईला भेंडी सकाळ सकाळी चिकन पाहिजे. बघा शुभम चिकन दाखव. हे बघा चिकन घेतला इकडं. आता चाललोय, चालतच जाऊया ना. हा चालतच. आणि तिकडे ना तलाव आहे, तलाव पण दाखवेल. सो आता पूर्ण 2 दिवसात आपण सर्व कव्हर करणार आहे. तिकडचा तलाव नंतर तिकडे हा सिद्धू पाटील आला. आणि थांब चल बघूया. आता बघूया सिद्धू पाटील गाडी देतो काय, देईल कदाचित, मला असं वाटतं. पण त्याची गाडी दिसत नाही. ठीक आहे, कुठं आहे ठीक आहे. बघूया. विजाच्या हॉटेलमध्ये जाऊ. हे बघा आता इथे हॉटेलमध्ये आलेलो आणि चायनीज गेले. समोर बघा पाटील आहे. आणि हे बघा इकडे गाले बघा, डेव्हलप चालला, डेव्हलप डायरेक्ट 3 गाले डायरेक्ट एक्स्ट्रा पडले. चला छत्रीच्या आता जाऊया, चालतच जाऊया ना. आता बघा आपण आलो आपल्या फायनली वागरट गावात बोर्डवाडी. काय हिरवी गार ग्रीनरी पार्टी. हा डोळ्यासमोर पॉवरफुल. आता मी पण घरी जातो, आंघोळणी करतो आणि नंतर ब्लॉगचा शेवट करतो. तर चला मित्रांनो घरी जाऊया आणि भेटूया. फायनली आता मी घरी आलो. बघा इकडं मी बघा आता घरी आलोय, आंघोळ करतो आणि नंतर भेटतो डायरेक्ट. बघा जरा बाहेरचा फक्त व्ह्यू दाखवतो. हा खाला आहे, तिकडे पिंड्याचा निघर, तिकडे या साईडला नेवरे करून. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा ट्रॅव्हलिंगचा असा होता. सो आता आपण इकडे गावी आलो आणि तुम्हाला वातावरण तर दाखवलं हिरवगार. सो आजचा व्हिडिओ असा होता. जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर चला मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.